तर आज आहे आमचं कॉन्व्होकेशन. ही मी आहे, ही प्रणती आहे. आम्ही 15-20 मिनटं झालं येऊन थांबले. ही सांगली शिरोळवरून आली, आम्ही कराडवरून आले आणि आमच्या कोल्हापूरच्या मैत्रिणी अजून आल्या नाही. इथले इतर राहून नेहमी लेट करणार, नेहमीचा उशीर आहे. इथे राहून आम्ही थांबलोय आता. तो एक डिग्रीचा 4 वर्ष ज्यासाठी आम्ही घासलेला आहे. जे काही केलं त्याचा एक कागद न्यायला आले आम्ही. एवढाच कागद आहे तो. तर बघूया आपण हा ब्लॉग झाला तर टाकणार, नाही तर शॉर्ट रील वगैरे टाकेल. अच्छा ठीक आहे. काय कसं वाटते परंतु तुला डिग्री मिळते तुला आज? डिग्री घेण्यासाठी जास्त कष्ट झालं कसं काय वाटत नाही, तरी पण ठीक आहे. ठीक आहे. 4 लाख रुपये फी घातली 4 वर्षाची. तो एक कागद घ्यायचा आज फायनली मिळणार आहे. सो गाईज या बघा, या कोल्हापुरातल्या तिघी पण गर्ल्स दिसत आहेत का तुम्हाला? या कोल्हापुरात आता 12 वाजत आले आहेत. घरातले निघाले असतील 11ला. बघा नीट बघा, नीट बघा, नीट बघा. बोला. ही पोरगी जून नंतर आज भेटली डिसेंबर मध्ये. नाही फोन ना मेसेज ना काय ना काय. तिच्याकडे तर पहिला कॅमेरा घ्या. मूर्ख मुलगी कुठे रस्ता चूक कुठं काय कर. कोल्हापुरात राहतात म्हणून बरं आहे. तू शिकवू नकोस मला. भरले इथे जत्रा. बघा आम्ही आता त्या कागद आणायला चाललोय. हे काय आहे? जंगलात आले का वाटायला? जंगलात आता आपण काय समीक्षाला फॉलो करायचं आहे. 24 आहे आमचं, 24 नंबर. आले आपले मंडपच टाकलेत की राव. बुलबुलैया आहे ना चालू. आमचा बूथ तर आम्हाला सापडलाय. अगं बाई काय झालं? मिक्षा काय झालं सांग की कॅमेराला. असंच पाहिजे. कुठे गेली हिच्यामुळे झालंय सगळं. बंद झाले आता ते बंद. अरे इथले टीचर्सच कुठेतरी गेल्यात. कार्यक्रम संपला की 15 मिनिटात चालू. कधीपर्यंत संपेल सर कार्यक्रम? 1 तास. असंच पाहिजे ना. असंच उशीर आल्याचे तोटे ते. पोरी बघा तुम्ही बरं का, पोरी बघा. ते डिग्री सर्टिफिकेट आहे मधुराचं, म्हणजे हिच व्हाईट कलरचा ड्रेस घातलेली. आणि त्या एका सर्टिफिकेटवर ह्या सगळ्या फोटो काढायला लागल्यात. म्हणजे अलग लेवल चालले. ह्या उशीर आल्यामुळे सर्टिफिकेट पण भेटले नाही सगळ्यांना. ती लवकर आलेली बिचारी, तिला मिळालं तर ती बसली. ती फोटो सुद्धा काढेन. आणि ह्यांचं मी सुद्धा आहे बरं का त्यात. काय आम्ही 4 जणींना एवढा फोटोचा नाद. त्या दोघी बिचारा बसल्यात तिकडे. जस्ट कॉन्व्होकेशन थिंग्स. तर गाईज आमचं आता फोटो सेशन वगैरे रील वगैरे करून झाले. तर आता आपण यांना विचारूया काय कसं काय. मधुरा काय बोलशील कॉन्व्होकेशन? मस्त वाटायला लागले आणि बऱ्याच दिवसांनी सगळ्यांना सर्टिफिकेट घेतलंय. आम्ही घेतलेलं नाही अजून पण. सगळ्यांना भेटून छान वाटायले. फार दिवसांनी भेटलो सगळ्यांना. जून नंतर डायरेक्ट आत्ताच भेटले. ह्या पोरींनी दोघींनी मेसेज नाही, फोन नाही, काय नाही. रोम भाइयों. जिवंत आहे हेच खूप मोठी गोष्ट आहे. सानिका तू काय बोलशील? काय बोलू, छान वाटते. यायला इतका लेट झाला की नाही कायच बोलू आता. त्याच्यावर तर कमेंटच नाही करणार आता मी. जाऊ दे. प्रणती यायला थोडा लेट झाला, सर्टिफिकेट भेटलेलं नाही, पण तरी पण ठीक आहे. फोटोशूट तर एकदम उत्तम झाले. सेम प्लीज स्वतःचं काहीतरी बोला. पण मी लवकर आलेले नव्हतं लेट झाला. बोल. कॉन्व्होकेशन डे काय वाटतंय ते सांगा. खूप छान वाटतंय. अजून आम्हाला डिग्री भेटायची आहे, पण आता आमचं फोटोशूट झालेलं आहे, सो आम्ही जाणार. ओके. सानिका माने युट्यूब पार्टनर माय क्रीड बाय इंजिनियर्स. खूप छान. अजून आम्हाला डिग्री मिळालेली नाही आहे, म्हणजे आम्ही घेतलेली नाही आहे. आम्ही घेतलेला आहे. कार्यक्रम सुरू आहे. 1 तास वेट करायला लागलोय आम्ही इथं कामाचा. तर बघूया कधी डिग्री मिळते. रील्स वगैरे करून झाले. बट ठीक आहे, छान वाटते. सगळ्यांची भेट वगैरे झाली. खूप दिवसांनी सगळे भेटलेत. फोन चेक करून घे. फायनली डिग्री डन आहे. बट आमच्या 6 जणींमधल्या एकीला सुद्धा अजून पण जॉब नाही आहे. रियालिटी. इंजिनिअरिंग लाईफ. जस्ट इंजिनिअरिंग थिंग्स. चाललेले बघा. हिल्स घातल्या
काय गरज आहे का? मी म्हणते काय लग्नाला आल्यास तू, लग्नाला आल्यास बस प्रणती कर दो मला वाटते जवळजवळ अजून अर्धा तास थांबायला लागेल. काय वेळ अजून थांबायला लागेल. अजून अर्धा तास तरी लागणार आहे त्यांच्याकडे गर्दी बघा, गर्दी बघा. आधी ती तू ये फालतू पडू नका त्याच्यावर. आम्ही हे घेतलेलं आहे, दोघींनीच घेतलंय. सानिका मागं गर्दी बघा, सगळे अडकल्यात. जत्रा भरल्यासारखं झाले. जत्रा आवाज जाणार आहे की नाही तर माहित नाही, माहित नाही आहे माझ्याकडं. ठीक आहे, ती वेळानंतर मिळाले तुला हे ऑलमोस्ट 1 तासानंतर मिळाली. छान वाटले. ठीक आहे. 4 लाख 4 वर्ष जिथं घातलेत 5 लाख तो हा 5 तो लाख हा कागद. 5.5 लाख काय काय आज कॉन्व्होकेशन आहे तर कसं वाटतंय? कोणत्या कॉलेजमधून आहे तुम्ही? न्यू कॉलेज. काय सांगाल, एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स काय, मी खास आजच्या दिवसासाठी पुण्यावरून आलो. हो, तुम्ही कुठला आहे? सगळे कोल्हापुरातलेच आहे. पण कॉन्व्होकेशन आयुष्यात एकदाच येते, म्हणजे ह्या युनिव्हर्सिटीच्या आयुष्यात एकदाच येणार. बरोबर. मी आता युनिव्हर्सिटी चेंज केली, त्यामुळं काही झालं तरी आज पहाटे तरी कोल्हापुरात यायचं असं टार्गेट होतं. आणि काल रात्री 12लाच मी कोल्हापुरात पोहोचलो. आणि महाराजांच्या कृपेनं त्यांच्या नावाच्या विद्यापीठातून डिग्री मिळाली, हेच लय मोठं भाग्य आहे माझं. थँक्यू. नाईस नाईस, थँक्यू. तर फायनली आम्ही हे घेतलेलं आहे. खूप वेळ वाट बघावी लागली. आता फंक्शन वगैरे झालेलं आहे सगळं. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं, भाई ये क्या हो रहा. तर ते मानवस्त्र वगैरे घेऊन आम्हाला फोटो काढायचा होता, पण त्याला खूप प्रोसेस होती. ते गळ्यात घालून वगैरे ते होतं, त्याला खूप प्रोसेस होती. ते भाडं भरायचं, फॉर्म भरायचं वगैरे. पण आम्हाला एक ग्रुप भेटला यूट्यूब चॅनलमध्ये, आम्ही त्यांचा बाईट पण घेतला आणि त्यांनी आम्हाला ते घालायला मिळालं. सो ती पण इच्छा पूर्ण झाली. सो चांगला झाला कॉन्व्होकेशन डे. A few moments later. आपल्याला फक्त डोसा इथं परवडण्यासारखं आहे. सँडविच किती आहे म्हणजे प्राईस किती मला पटेल की काहीतरी हलकं फुलकं असं काहीतरी. आता त्यांना विचारूया अवेलेबल काय आहे. भूक पण लागली आणि तहान पण लागल्या. एक्स्ट्रा भटुरे घेऊया, एक्स्ट्रा पाव फक्त मसाला पाव, त्याच्यात 2 क्वांटिटी 2 हे 2 पीस बाजू. तर सकाळपासून 2 तास बसमध्ये आम्ही दोघी पण उभं राहून आले. त्या युनिव्हर्सिटीला पण बसायला कुठं सुद्धा जागा नसती. पाय आणि कंबर एवढे दुखायला लागले, डिहायड्रेशन झाले. 1 मिनिट थांबा. ऑर्डर व्हेज ग्रिल सँडविच आणि 2 कोल्ड कॉफी. किती वेळ लागेल? किती वेळ? मग लवकर काय आहे? तर ऑर्डर केली आम्ही आत्ता. एवढं डिहायड्रेशन आणि एवढं पाय आणि कंबर दुखायला लागल्यात ना, बस आता आम्ही खायला आलो. जरा खूप भूक लागली. आमचे चेहरे बघू शकता तुम्ही, सकाळी कसा होता आणि आता कसा होता. भेटूया काय. कॉन्व्होकेशन खूपच हेक्टिक झाले बरं का, खूपच हेक्टिक. आणि एवढी त्या बसला, एवढी त्या रिक्षाला गर्दी, एवढी कुचून उभं राहून कसं पण चाललंय काम. मॅनेजमेंट काय आपल्याला आवडलं नाही, काय बरोबर नव्हतं. पण ठीक आहे, आता आपलं ॲडमिशन घेऊनच पहिला खरं तर चूक झाली. पण ठीक आहे, आता खातो आम्ही काय तर भेटू नंतर. आत्ताच काय दिसते. तर आता आम्ही इडली आणि वडा आणि सांबर आणि कोल्ड कॉफी घेतली आहे. कोल्ड कॉफी कारण खूप ताण लागलेली आणि बाकीचे आयटम काय आमच्या खिशाला परवडण्यासारखे नव्हते. इडली खात जावा तुम्ही, चांगली असते इडली. तर काय तुमचा रोटीन पनीर भाजी कसलं स्टार्टर भेटेल, कसलं काय असलं खायचं आहे हेल्दी. तर थांबा आता मी खूप ताण लागली. आता एक पहिला आपण सिप घेऊया. मन तृप्त नाही पण तू पण ती तिला असं बरं वाटलेलं, सुखदायक वाटतं. जीव गेलेला पूर्ण. आता खातोय. परंतु ताटात एक मॅटर झालाय. या ताटात आता धागा आलाय का काय आलाय. एकतरी एवढी भूक लागली.
असलं काय तुझ्या मॅनेजरला विचारताना मॅनेजर बोलतो की फक्त तो धागा आहे म्हणून म्हटलं आम्हाला दिसतंय ते. नॉट अ बिग डील. काय तुम्ही दगड खावा आम्हाला काय नाही फरक पडत. मी तर आम्ही त्यांना चेंज मागितलंय पण ठीक आहे. बिचारी कायच करायचं जबर नेहमी असं होतं काहीतरी किडा पड कुठं काय कर नाहीतर खूप वेळा असं काय झाले. करावं ना काय करायचं ठीक आहे काय मी तरी खाते आता हिला तरी मिळत नाही. असा तोंडाजवळचा घाल दोऱ्यानं उडून घेतला. ਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ तर आता आम्ही चाललोय घरी. पोटपूजा तर झालेली आहे. आता चालायची पण ताकद नाही आता जरा बरं वाटतंय तरी ॲटलिस्ट. सो बाय बाय. ब्लॉग इथंच संपवते आता मी. बाय सी यू सून. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला जे शॉर्टच घेतले जास्त काय घेतलेले नाही त्यात आणि मी माईक आणला नाही आहे त्यामुळे जरा व्हॉईस पुढं मागं होईल समजून घ्या. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मस्त मस्त ब्लॉग रेसिपी वगैरेसाठी ट्रेड बाय इंजिनियर्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. येस बाय बाय.